नमस्कार मंडळी. तर कसा चाललाय तुमचा टेलरिंगचा बिझनेस? नक्कीच मला कमेंट करून सांगा. काही अडीअडचणी असतील किंवा मोटिवेशनची गरज असेल ते सुद्धा सांगा, त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ बनवेल. तर बालवाडीच्या मॅडमचा जो एक ब्लाऊज राहिला होता तोच मी शिवण्यासाठी घेतला होता. जॉर्जेट फॅब्रिक होतं. सुरुवातीला मला वाटलं की शिवायला त्रास होईल, पण प्रेस केल्यानंतर एकदमच स्मूथ झालं आणि काहीही त्रास झाला नाही. फिनिशिंगसुद्धा छान आलं होतं. बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की पेपर कटिंग तुम्ही प्रत्येक कस्टमरनुसार वेगळं करता का? तर हो, प्रत्येक वेळेस उंचीमध्ये किंवा कुठेतरी थोडासा फरक असतोच. मग मला काही कॉम्प्लिकेशन्स नको याकरता मी सुरुवातीलाच पेपर कटिंग करते आणि त्यानंतरच मग ब्लाऊज शिवायला बसते. किती अर्जंट ब्लाऊज असला तरी पेपर कटिंग केल्याशिवाय मी कधीच ब्लाऊज शिवत नाही. आणि पहा, हा जो ब्लाऊज होता ना तो अशा प्रकारे कटोरीचा होता, पाठीमागून गोल गळा होता आणि सुंदर फिनिशिंग आलं होतं आणि त्यांना बसलेसुद्धा चांगले. तर तुम्हाला कसं वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा. कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. मला असं वाटतंय की प्रॉपर एक शिवणकाम जो आपला क्लास आहे त्यापासूनच सुरुवात करूयात, म्हणजे रोज डेली व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल. तुम्हाला कशी वाटली आयडिया मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.